परभणीच्या पूर्णामध्ये एकाच रात्री 98 मिलीमीटर पाऊस पडला। सोयाबीन अक्षरशः आडवं झालं तर शेतकऱ्यानं टाहो फोडलेला आहे। प्रशासनानं पंचनाम्याचा दावा शेतकऱ्यांनी फेटाळलेला आहे आणि याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तैयब पठाण यांनी। पाहूयात। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील लिमला महसूल मंडळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। शेतकऱ्यांचं स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की मागील 15 वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस कधीच पडला नव्हता। फक्त पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। काय वाटतं दादा, जेवढ्या प्रमाणात पाऊस पडलाय याच्या आधी एवढा प्रमाणात पाऊस पडला होता का? नाही, एवढा पाऊस पडला नाही आणि सोयाबीन चक्र हे झालेलं आहे, सगळं वाया गेलं नाही। पंचनामे आणि काही झालं नाही। पंचनामे झाले तर असं शाश्वत करावं ना शेतकऱ्याला, पीक विम्यामधून हमी द्यावा, बाबा तुम्ही आता काही काळजी करू नका, तुमचा विमा येईल, तुम्हाला दुष्काळ देऊ, असं तर कुठंच काही अजून झालं नाही, जाहीरच झालं नाही ना। ते जिल्हाधिकाऱ्याचा हवेतच गेले आणि येईन तरी तात्काळ आता निर्णय घ्यायला पाहिजे ना। शेतकऱ्यावर किती मोठं आसमानी संकट कोसळलं आता। सध्या तरी हातात काहीच येणार नाही। सोयाबीन असेल, कापूस असेल, हे पूर्ण 100% नुकसान ह्या वर्षी शेतकऱ्यात झालेलं आहे। सध्या सोयाबीन हे हातात आलेले म्हणजे एक 8 ते 15 दिवसात कापणीचा हंगाम चालू होणार आहे। पण कापणीच्या हंगामा अगोदर सोयाबीनची परिस्थिती अशी आहे, कालचा पाऊस अत्यंत भयंकर पाऊस होता, त्यामध्ये शेतकऱ्याचं 100% नुकसान होऊन गेलेलं आहे। तैयब पठाण, लोकशाही मराठी, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।